Hello, good morning, all of you. So, in our previous lecture, we discussed CH break statement and CH continuous statement. So, today we have to start CH go to statement. So, the go to statement is also known as jump statement. It is used to transfer control to the other part of the program, and it unconditionally jumps to the specified label. So, what is go to statement? It is also known as jump statement, or it is used to transfer control to the other part of the program. It unconditionally jumps to the specified level. It can be used to transfer control from deeply nested loop or switch case label. सो एक एक्झाम्पल बघूया गो टू स्टेटमेंटचं. बघा इथे क्लास घेतलाय. नेम ऑफ क्लास इज गो टू एक्झाम्पल. देन मेन मेथड. इनसाइड मेन मेथडमध्ये बघा इथे एक फर्स्ट इनएलिजिबल काय घेतलंय, लेबल घेतलंय. लेबल कसं घेतलंय, सो इनएलिजिबल देन यूज केलाय कोलन. जस्ट लाईक आपण स्विचमध्ये आपण केस 1 कोलन यूज करत होतो, केस 2 केस 3 कोलन यूज करत होतो, त्याप्रमाणे इथे लेबल काय घेतलंय, नेम ऑफ लेबल इनएलिजिबल देन कोलन यूज केलंय. देन इनसाइड दिस लेबल एक स्टेटमेंट प्रिंट केलंय, यू आर नॉट एलिजिबल टू वोट using console.writeLine. console.writeLine, you are not eligible to vote. देन आपल्याला प्रोग्राम बघायचा आहे काय, एक युजरकडून एज इनपुट करून घ्यायचं आहे, अँड ते एज युजरकडून एज इनपुट केल्यानंतर युजर एलिजिबल फॉर वोटिंग आहे की नाही आहे हे आपल्याला काय करायचं आहे, चेक करायचं आहे. सो इथे खाली एक स्टेटमेंट प्रिंट केलं, एंटर युअर एज युझिंग console.writeLine, आणि ते एज गेलं युजरकडून इनपुट करून घ्यायचं. सो युजरकडून इनपुट कसं करून घेतो आपण, तर युझिंग console.readLine. आता इथे बघा खाली एज इज इक्वल टू काय दिलंय, console.readLine. जेव्हा आपण console.readLine यूज करतो तेव्हा आपण युजरकडून इनपुट करून घेताना काय होते, आपल्याला इनपुट मिळतं स्ट्रिंगमध्ये व्हॅल्यू इनपुट मिळते. बट आपल्याला इथे इंटिजर व्हॅल्यू हवे. सो इंटिजर व्हॅल्यू कन्वर्ट करायला काय, कन्वर्ट डॉट टू इंट 32 इनसाइड ब्रॅकेट console.readLine, आणि जे काय असेल ते कुठे स्टोअर होणार, एज व्हेरिएबलमध्ये. इंटिजर एज नावाचा काय व्हेरिएबल घेतलं आहे त्याच्यामध्ये काय होणार, जे काय आपण युजर इनपुट देईल ते काय स्टोअर होईल. देन इफ ब्लॉकमध्ये कंडिशन दिली आहे, एज लेस दॅन 18 असेल तर काय होणार, गो टू इनएलिजिबल. गो टू स्टेटमेंट यूज केलाय. गो टू स्टेटमेंटचा यूज काय होतो, तर जम्प टू एनी लेबल और लेबलमध्ये जो काय आपण स्टेटमेंट्स देऊ तिथे काय होतं, डिरेक्टली जम्प करतो, म्हणजे एनी पार्ट ऑफ द प्रोग्राम काय करतो, जम्प करतो. सो गो टू इनएलिजिबल काय घेतलं आपण, लेबल घेतलंय. सो लेबलला काय करेल, तो डिरेक्टली जम्प करेल, आणि त्या लेबलमध्ये आपण काय स्टेटमेंट प्रिंट केलं, यू आर नॉट एलिजिबल टू वोट, म्हणजे त्याच्यामध्ये जो काय प्रोग्राम पार्ट असेल मीन्स स्टेटमेंट्स असतील ते काय होतील, प्रिंट होतील, एक्झिक्यूट होतील. देन आउटसाइड इफ ब्लॉक, एल्स ब्लॉक घेतला. एल्समध्ये काय दिलं आपण, console.writeLine, यू आर एलिजिबल टू वोट, म्हणजे कंडिशन जर फॉल्स झाली तर प्रिंट काय होणार, यू आर एलिजिबल वोट. एक्झिक्युशन बघूया कसं होणार प्रोग्रामचं. फर्स्ट स्टार्टिंगला आपल्याला काय दिसेल, एंटर युअर एज, काय स्टेटमेंट दिसेल, एंटर युअर एज. त्याच्यानंतर मी काय करणार, एंटर युअर एज स्टेटमेंट, त्याच्या खाली काय मी एक युजर इनपुट देणार. सपोज मी 10 दिलं, 10 काय होईल, एज व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल. सो कंडिशन चेक काय होईल, त्याच्यानंतर
10 लेस दॅन 18. 10 लेस दॅन 18 कंडिशन ट्रू आहे का? तर आहे. मग कुठे येणार तो? इनसाइड ई ब्लॉक. इनसाइड ई ब्लॉक काय दिलं आपण? गो टू स्टेटमेंट यूज केलंय. गो टू इनएलिजिबल. गो टू काय करतं? डिरेक्टली जम्प करतो. ज्या लेबल किंवा ज्या लेबल ऑफ द प्रोग्राम किंवा कुठे ज्या प्रोग्रामला आपण ज्याचं लिंक दिली असेल तिथे काय करतो? डिरेक्टली जम्प करतो. सो गो टू इनएलिजिबल म्हणजे काय होणार? इनएलिजिबल लेबलला तो जम्प करणं. जम्प केल्यानंतर कुठे आला तो? इथे आला. इथून काय आपण दिलंय? प्रिंट केलंय यू आर नॉट एलिजिबल टू वोट. सो डिरेक्टली काय प्रिंट होईल? यू आर नॉट एलिजिबल टू वोट. म्हणजे फायनल आउट असेल यू आर नॉट एलिजिबल टू वोट. सपोज मी एज इज इक्वल टू 20 दिलं. सो 20 लेस दॅन 18 कंडिशन ट्रू आहे का? नाही. सो फॉल्स झाली तो कुठे येणार? एल्स ब्लॉकला. एल्स ब्लॉकला आपण काय दिलं? यू आर एलिजिबल टू वोट. म्हणजे काय प्रिंट होईल? यू आर एलिजिबल टू वोट. आउटपुट काय असेल? यू आर एलिजिबल टू वोट. सो दिस इज द एक्झिक्युशन ऑफ ए प्रोग्राम. सो काय केलं त्या प्रोग्राममध्ये? एक इनएलिजिबल नावाचं लेबल घेतलंय. लेबलमध्ये आपण काय प्रिंट केलंय? एक स्टेटमेंट प्रिंट केलंय यू आर नॉट एलिजिबल टू वोट. देन युजरकडून एज इनपुट करून घेतलाय. कन्सोल डॉट राईट लाईन एंटर युअर एज. अँड एज काय केलंय? व्हेरिएबलमध्ये ते स्टोअर केलं. यूज कसं? कन्सोल डॉट रीड लाईन. अँड रीड लाईन मेथड आपण जेव्हा यूज करतो तेव्हा काय होते? स्ट्रिंग व्हॅल्यू इनपुट होते. सो ती कन्वर्ट केली इंटिजरमध्ये युझिंग कन्वर्ट डॉट टू इंट 32 आणि एज व्हेरिएबलमध्ये स्टोअर केली. आणि कंडिशन दिली आहे इफ एज लेस दॅन 18 असेल तर काय होणार? गो टू इनएलिजिबल म्हणजे गो टू स्टेटमेंट यूज केलंय आणि तो कुठे जाणार? लेबलला जे स्टार्टिंगला आपण डिफाईन केलंय तिथे. जर कंडिशन फॉल्स झाली तर एल्स पार्टला काय दिलं आपण? यू आर एलिजिबल टू वोट. काय केलंय? प्रिंट केलं युझिंग कन्सोल डॉट राईट लाईन. So this is the execution of a program. So what is go to statement? Go to statement, also known as jump statement, it is used to transfer control to the other part of the program, and it unconditionally jumps to the specified label. So next point is ch comments. So ch comments is used to provide explanation of the code, variables, methods or class, etc., and also use of the by use of the comments you can hide the program code. म्हणजे काय यूज करून आपण एक्सप्लेनेशन ऑफ कोड, प्रोग्रामिंग जे काय असेल कोड, देन व्हेरिएबलचा यूज काय केला आहे तो काय कमेंटमध्ये हे करू शकतो, शो करू शकतो. देन मेथड्स, क्लास, ओके, एक्सेट्रा काय करू शकतो? कमेंटमध्ये शो करू शकतो. अँड ऑल्सो यूज ऑफ कमेंट इज यू कॅन हाईड द प्रोग्राम कोड using comment. And there are two types of comments, single line comment and multi-line comment. So first सिंगल लाईन कमेंट कसं यूज केलं ते बघूया. सिंगल लाईन कमेंट स्टार्ट विथ डबल स्लॅश. बघा युजिंग दिस डबल स्लॅश. सिंगल लाईन कसं, सिंगल लाईन कमेंट कशी दिली जाते तर युजिंग डबल स्लॅश. सो फॉर एक्झाम्पल एक बघूया. बघा इथे कमेंट एक्झाम्पल नावाचा क्लास घेतला आहे, मेन मेथड. देन इंटिजर एक्स इज इक्वल टू 10 हे काय घेतलं आहे? व्हेरिएबल घेतलं आहे आणि त्याची व्हेरिएबल, त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू असाइन केली आहे 10 त्या व्हेरिएबलला. आणि त्याच्या पुढे काय? सेमिकोलन आणि सिंगल लाईन कमेंट दिली आहे. सिंगल लाईन म्हणजे काय असते? एकाच लाईनला. सो डबल स्लॅशचा यूज करून हिअर एक्स इज ए व्हेरिएबल. कमेंट दिली आहे काय? हिअर एक्स इज ए व्हेरिएबल. अँड
आलेला आहे तो एक्स प्रिंट केला आहे. म्हणजे जो काय कमेंटेड पार्ट आहे हा प्रिंट होणार नाही आहे, तर काय होणार आहे, फक्त तुमच्या प्रोग्राम कोडमध्ये काय होणार, डिस्प्ले होणार. आणि सिंगल लाईन कमेंट कसं यूज करायचं आहे, तर डबल स्लॅश. आणि तुमचं फायनल आउटपुट काय असणार आहे, इथे या प्रोग्रामचं जर 10 असेल त्याच्या पुढचा जो पार्ट आहे जो कमेंटेड आहे तो काय असणार आहे, हाईड कोड. डबल स्लॅश हिअर एक्स इज ए व्हेरिएबल. सो दिस इज सिंगल लाईन कमेंट. आणि सिंगल लाईन कमेंट स्टार्ट कशी होते, डबल स्लॅशने. देन मल्टी लाईन कमेंट. मल्टी लाईन कमेंट is used to comment multiple lines of codes. आणि मल्टीलाईन कमेंट कशी क्रिएट केली ते बघा, स्लॅश स्टार त्याच्यामध्ये जो काय तुम्हाला स्टेटमेंट द्यायची असेल ते स्टेटमेंट्स अँड एंड विथ स्टार स्लॅश. एंड कसं होतं, स्टार स्लॅश. एक एक्झाम्पल बघूया. बघा इथे एक क्लास घेतला आहे मेन मेथड व स्टार्टिंगला तिथे मल्टीलाईन कमेंट दिले स्टार्ट विथ स्लॅश स्टार. देन त्याच्यामध्ये स्टेटमेंट दिले लेट्स डिक्लेअर अँड सेकंड लाईनला काय, सेकंड लाईनला दिलं आहे प्रिंट व्हेरिएबल इन CH. 2 लाईन कमेंट आहे, दोन लाईन्स आहेत आणि त्या 2 लाईन्सला काय केलं आहे, कमेंट केलं आहे. अँड एंड विथ स्लॅश स्टार स्लॅश. मग तो पार्ट काय झाला, कमेंटेड झाला. आणि ह्यालाच काय म्हणतात, मल्टी लाईन कमेंट. त्याच्या खाली दिलंय काय, इंटिजर एक्स इक्वल 20 कन्सोल डॉट राईट लाईन एक्स. सो जो काय कमेंटेड पार्ट असेल तो काय होणार, प्रोग्राम जेव्हा एक्झिक्यूट होईल तेव्हा हाईड असेल आणि त्याच्या खाली जे स्टेटमेंट्स असतील ते प्रिंट होतील. म्हणजे 20 काय होईल, प्रिंट होईल. कमेंटेड पार्ट राहणार आहे हाईड होईल. सो मल्टी लाईन कमेंट कशी क्रिएट केली, युझिंग स्लॅश स्टार त्याच्यामध्ये जे काय तुम्हाला स्टेटमेंट्स द्यायचे असतील ते स्टेटमेंट्स अँड एंड विथ स्टार स्लॅश. तेवढा पार्ट काय होईल, कमेंटेड होईल. So this is comments in CH, and comment can be used to provide explanation of the code, variables, methods, and class, and also used to hide the program code. There are two types of comments, single line comment and multi-line comment. Single line comment is starts with double slash, and multi-line comment is used to comment multiple code, and it is start with slash star and end with star slash. Thank you.